मित्रांनो, विकासाच्या नावाखाली आपल्याच अन्नदात्यांच्या छातीवरून बुलडोझर चालवला जातोय. आपली हक्काची जमीन द्यायची नाही म्हणून हमसून हमसून रडणाऱ्या शेतकरी मायमाऊलींना पोलिसांकडून ओरडत नेलं जाते. हे दृश्य बघून तळपायाची आग मस्तकात जाते आणि मग एकच प्रश्न पडतो की हा शक्तीपीठ महामार्ग खरोखरच आपल्या विकासासाठी आहे की कोणाच्या तरी वैयक्तिक फायद्यासाठी? आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही रक्तात संताप उसळल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. इथे आपण फक्त बातम्यांची भेंडोळी वाचत नाही, तर आपण इथे थेट शेतकऱ्यांचा, आपल्या बळीराजाचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. तो विषय म्हणजे शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांवर होत असलेली दडपशाही. सध्या राज्यात मोठ्या गाजावाजात शक्तीपीठ महामार्ग आणला जातोय. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. विकास व्हायलाच हवा, पण परभणी जिल्ह्यातल्या सचपूर जवळा परिसरात जे काही घडलं ना, ते विकासाच्या नावाखालचं अत्यंत विदारक सत्य आहे. मित्रांनो, नुसती जमीन मोजणी करण्यासाठी तब्बल 500 ते 600 पोलिसांचा फौजफाटा तिथे आणला गेला, कारण शेतकऱ्यांचा याला कडाडून विरोध आहे. महिलांना ताब्यात घेतलं जात आहे. तिथे शेतकरी छातीठोकपणे ओरडून सांगतायत, जमीन घेण्यापेक्षा आम्हाला थेट गोळ्या घाला. विचार करा, एका शेतकऱ्यासाठी त्याची काळी आई म्हणजे फक्त प्रॉपर्टी नसते हो, ती त्याच्या पुढच्या पिढीची आणि जगण्याची एकमेव हमी असते. आता तुम्हीच विचार करा, सरकार या महामार्गासाठी एवढं आक्रमक का झालंय? या प्रोजेक्टमध्ये तब्बल 31 गावं प्रभावित होणार आहेत. जवळपास 733 हेक्टर जमीन घेतली जाणार आहे आणि विशेष म्हणजे ही कोणती पडीक जमीन नाही आहे. ही कालव्याच्या पाण्यावरची ऊस, हळद, केळी, बागायती पिके देणारी सोन्यासारखी जमीन आहे. जिथे कापूस आणि सोयाबीनचं भरघोस पीक येतं, ती उच्च उत्पादन देणारी जमीन हिरावून घेतली जाणार आहे. मग इथे एक साधा प्रश्न निर्माण होतो. आधीच रत्नागिरी नागपूर असा महामार्ग अस्तित्वात असताना त्याच मार्गाला समांतर असा हा दुसरा नाव महामार्ग कशासाठी? या शक्तीपीठ प्रकल्पावर तब्बल 50,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आता यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेबांनी एक फार गंभीर आरोप केलाय. ते म्हणतात, विकासाच्या नावाखाली इथे खूप मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. कॉर्पोरेट कंपन्यांची खनिज संपत्ती थेट समुद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी तर हा रस्ता तयार केला जात नाहीये ना. बघा, हा आरोप जरी आज सिद्ध झाला नसला तरी लोकांच्या मनात शंका आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनीही विचारले की शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एवढा पोलीस बंदोबस्त का? तर किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले थेट विचारतायत, हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी आहे की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात शेतकऱ्याला रयतेचा राजा मानलं जातं, पण आज त्याच राजाला पोलिसांच्या बळावर दाबलं जातंय. त्यांच्या संमतीशिवाय, त्यांच्याशी साधा संवाद न साधता त्यांच्या जमिनी बळजबरीने घेतल्या जात आहेत. आज तो शेतकरी डोळ्यात पाणी आणून विचारतोय, जमीन गेल्यावर मी जगायचं कसं? माझं आणि माझ्या पोराबाळांचं भविष्य काय? आणि म्हणूनच मराठी जोश कट्टाची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या किंवा विकासाच्या विरोधात नाही, पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांच्या वेदना जगासमोर आणणं, विकास आणि न्याय या दोन्ही गोष्टी एकत्रच झाल्या पाहिजेत, याची मागणी करणं ही आपली जबाबदारी आहे. तुमचं यावर काय मत आहे? पोलिसांच्या बळावर शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेणं योग्य आहे का? हा शक्तीपीठ महामार्ग खरोखरच विकास आहे की विनाश? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा विषय फक्त परभणीच्या एका गावाचा नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा आहे. शेतकऱ्यांचा हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.